नमस्कार, मी समीर माडगूत. तमाम कोकणवासीय आणि गणेश भक्तांना माझा नमस्कार. आज आपण समीर विथ भटकंतीमध्ये गणराजासाठी सजलेली मालवण नगरी पाहणार आहोत. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अथांग सागर, हिरवी झाडी आणि सगळ्याला जोड देणारा गणेशोत्सव. अनोखा उत्साह असतो. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणरायाचे आगमन हे एखाद्या राजाच्या आगमनासारखंच होतं. लहानग्यापासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकासाठी गणपती बाप्पा हे केवळ देवत नाही, तर ते आपल्या घरातला माणूस आहे असं एक आस्थेचं स्थान आहे. या वर्षी सुरुवातीला कोकणात जोरदार पाऊस होता. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मनात धाकधूक होती. आपल्या गणपतीचा व्यापार कसा होईल अशी चिंता सगळ्यांना सतावत होती. पण गेल्या काही दिवसापासून पावसाने थोडी उसंती घेतली आहे आणि आता मालवणच्या बाजारपेठेत एक वेगळा उत्साहाचा संचार आपल्याला दिसत आहे. सगळीकडे चैतन्य लगबग दिसत आहे. कोकणी मेवा इथे ठेवलेला आहे. आज आपण आलोय सापळे स्वीट मार्टमध्ये. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मालवणमध्ये व्यापार कसा झाला आणि कसा होईल याची अपेक्षा त्यांना काय अपेक्षा आहे तुम्हाला व्यापारासंदर्भात? आम्ही आता असं अपेक्षा धरतो की आम्ही एवढा माल भरलाय तो जास्तीत जास्त प्रमाणात आमचं पूर्णपणे सगळं विक्री जावा. त्या पावसाचा जो येतोय ना त्याच्यामुळे जराशी मनाकडे धाकधूक होते की हा पाऊस येईल कधी, आमचा माल शिल्लक राहील. पण देवाची कृपा होऊन आमचा हा माल सगळा जरा पकला पाहिजे. पण बाजारपेठामध्ये माणसं आहेत आणि लोक आली आहेत की मुंबईवरनं सगळं माल घेऊन आलेत आणि आपण चाकरमान्यांची असं बघतोय की चाकरमानी मुंबईवरनं माल घेऊन येतात आणि आपण त्यांची वाट बघतो आणि माल घेत नाही तिथे. त्या संदर्भात आपण काय बोलाल? हे पण तेवढंच खरं की माणसं येतात मुंबईवरून, पण थोड्याफार प्रमाणात ती घेऊन पण येतात आणि थोड्या प्रमाणात इकडे घेतात. पण आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी इकडे माल थोडा खरेदी करायचा. गाववाल्यांका थोडं धंदा. मला असं वाटतं काय माहितीये की मुंबईपेक्षा इथे स्वस्त मिळेल हीच आपली अपेक्षा असते की इथे स्वस्त मिळेल आणि मिळणार आणि गॅरंटीचा माल. आम्ही घरगुती सगळ्या वस्तू करू. म्हणून कोकणवासियांना किंवा चाकरमान्यांना आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही गावामध्ये या आणि गावातल्या लोकांना तुम्ही प्रोत्साहन द्या, कारण त्याच्यावरती ते लोक तुमच्यावरती हे असतात. ऑनलाईन घेऊ नका. खरेदीचा उत्साह आणि कोकणी माणसाचा ऋण काढून सण साजरा करण्याचा वारसा. गणेश उत्सव जवळ आला की कोकणी माणसाच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू होते आणि बाजारपेठा गजबजून जातात. यंदाही गणेश उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. सकाळपासून बाजारपेठेत माटीसाठी लागणारे साहित्य, विविध प्रकारचे फुलांचे हार आणि ताजी फळे यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झालेली आहे. ग्राहकांनी उत्साहाने खरेदी करताना दिसत आहे. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने खरेदीला आलेल्या भाविकांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी गणेश उत्सवावर महागाईचे सावट असल्याचे दिसत असले तरी कोकणी माणूस मागे हटायला तयार नाही. ऋण काढून सण करणारा अशी कोकणी माणसांची ओळख आहे. त्यामुळे विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी तो खर्च करताना कधीच हात आकडता घेत नाही. आपले घर, आपली वाडी आणि बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी ते कोणताही विचार न करता खरेदी करताना दिसत आहेत. शहरातील बाजारपेठा आता आकर्षक मखर, विविध विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजल्या आहेत. या सजावटीमुळे बाजारपेठांना एक वेगळी शोभा आलेली दिसून येत आहे. लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. 64 कलांचा अधिपती आणि विघ्नहर्ता आपल्या घरी आपली सेवा करून घेण्यासाठी येणार आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आपल्याला दिसत आहे. बाजारपेठा खुल्ल्या आहेत. घरोघरी सजावटीचं सामान, प्रसादाचे सामान नेण्यासाठी लगबग आहे. गणेश उत्सव म्हटलं की आपले मन, आपली पावले वळू लागतात ती स्वर्गापेक्षा सुंदर असलेल्या आपल्या कोकण भूमीकडे. भगवान परशुरामांनी निर्माण केलेल्या या कोकण भूमीचे आणि गणेश उत्सवाचे अतूट नाते आपल्याला आज या बाजारपेठेत दिसून येत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही कोकणी माणूस असला तरी तो शिमगा आणि गणेश उत्सव या सणांना कोकणात येतो आणि ते आपल्याला आता प्रत्यक्ष आपल्याला दिसत आहे.
या उत्सवात कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि घरातील गणपती बाप्पांचे स्वागत करतात. कोकणातील गणेश उत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरणाचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे, जिथे लोक आपल्या घराकडे परत येऊन सणाचा आनंद घेतात. आणि आता हे बघा, आपण पाहतोय की लोकल बाजारपेठेतून वाली म्हणा किंवा मातीला लागणारं साहित्य म्हणा, हे आपण प्रत्यक्ष बघत आहोत की घेता येते. आणि हे बघा, शहाळी आहे, अळू आहे, केळी आहेत गावठी, आणि हे लोक घेत आहेत. मुंबईवरून हे आता आपल्या मालवणच्या रहिवासी आहेत, ते मुंबईवरून आले आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मालवण बाजारपेठ कशी खुलली आहे. होय, बाजार तर एकदम भरलाय, चालायला जागा नाहीये. आम्ही परवा आलो. छान वाटते बाजारात सगळं बघून, सगळं फुलं सगळं देवाचं सगळं सामान बघून खूप बरं वाटतं. एकदम मस्त, एकदमच छान झालंय. आमचा असतो 5 दिवसाचा गणपती असतो. सगळं मुंबईवरनं सामान घेऊन आलो, अर्धा आता उरलेला घेतो इकडनं. मजा वाटते. ओके ओके. हा उत्सव यश आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो आणि घरात सुखशांती आणतो असे मानले जाते. कोकण हा भाग गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध आहेच, आणि या काळात अनेक लोक नोकरी किंवा व्यवसायामुळे बाहेरगावी गेलेले असतात. गणेश उत्सवाच्या काळात हे लोक आपल्या घरी परत येतात, ज्यामुळे कोकणात एक विशेष उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आपल्याला दिसून येत आहे. या उत्सवात कोकण रेल्वे मार्गाने आणि इतर वाहतुकीच्या मार्गाने प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. या उत्सवात सर्व कुटुंबातील माणसं आपापल्या घरात येऊन गणपती बाप्पाचे स्वागत करतात. खरेदीचा उत्साह आणि कोकणी माणसाचा ऋण काढून सण साजरा करण्याचा वारसा. गणेश उत्सव जवळ आला की कोकणी माणसाच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू होते आणि बाजारपेठा गजबजून जातात. यंदाही गणेश उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. हे राजा भाऊ आहेत, आमचे मित्र राजा खंडाळेकर. त्यांचा पेपर स्टॉल आहे आणि जनयुग, साप्ताहिक जनयुग चे संपादक आहेत. एवढा लांबून इलाज हात तरी मारू घ्यायचा. बरोबर. मी आता डिग्री करतोय. आज आपण आता आलो आहोत समीर वर्धम यांच्या गणेश मूर्ती शाळेमध्ये आणि स्वतः पेंटर रंगवत आहेत. शेवटचा हात आपण असं म्हणू शकत नाही, पण हा कोणता हात आहे? सोनेरी मुलाम आता देत आहेत. उद्या गणेश प्राणप्रतिष्ठा आहे आणि आज ह्यांची ही लगबग चालू आहे. आपल्या शाळेत किती गणपती होते? मी आता कामगाराअभावी कमी केले. आम्ही सुरुवातीला आम्हीच किमान एक 60-70-80 गणपती करायचो, पण आता मी 20-25 गणपती जेमतेम करतो सध्या. कामगारांचा वनवा म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? कामगार ऍक्च्युअल मिळतच नाहीत. म्हणजे एक मुळात काम सुरू होतं माती मळण्यापासून, तिथेच कारागीर नाही. मग त्यात जे काय पारंपरिक आम्ही जे माती वगैरे करायचो तो काम कारागीर बंद झाल्यामुळे त्यात मशीन आल्यात, आता नाही असं नाही, पण तिथे कारागीर मिळत नसल्यामुळे तिथूनच सुरुवात होते. त्यानंतर स्किल नाही, पेंटर आहेत नाही, कोण आपल्याला मूर्ती केली का त्यानंतर प्लेन करणं वगैरे जे काय काम आहे त्याला स्किल्ड वर्कर सोडत, पण साधा वर्करही मिळत नाही.
त्यामुळे तो एक मोठा प्रॉब्लेम आहे मोठा. आता मूर्तीच्या बाबतीत काय होतंय, प्रकार दोन आहेत. एक तर मोल्डमधून काढणं, नाहीतर हाताने बनवणं. हे प्रत्येकाचं स्किल आहे आणि ते आर्ट आहे, त्याची किंमत करता येत नाही, म्हणजे व्हॅल्यू नाही त्याची एक, किंवा व्हॅल्यू होत नाही त्याची, रेट ठरवता येत नाही. कारण कसं झालं ते, आणि ही गणराज तर त्यामुळे मुळात आता किमान आता बेसिक असं चालू आहे की 3,000 रुपये फूट हाती काम असेल, 3,000, 3,500, 4,000 क्वालिटी वाईज आहे, किंवा त्या आर्ट त्या मूर्तिकारावर अवलंबून. मोल्डचं असेल तर साधारण 1,500, 2,000 रुपये फूट त्या प्रमाणात चाललंय सध्या साधारण हा प्रचलित रेट. आणि मुळात आता कसं झालंय, पारंपरिकता असल्यामुळे अजूनही आम्ही असे विचारायचे आहोत की मूर्तीची किंमत नाही आम्ही करत, कोण देईल ते घेतोय. बरोबर. हा बदलत चाललंय की आता सगळ्यांना कलेची किंमत कळते. कोण असं म्हणत नाही की मी 500 रुपये नाही, ते कालांतर प्रत्येकाला कळायला लागले, प्रत्येकाला कळते. त्यामुळे आता रेट मिळतात नाही असं नाही, वणवा फक्त कामगारांचा. ओके, धन्यवाद. बरं वाटलं समीर वर्धम, बरं वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला मालवणची नगरी कशी वाटली आणि तुम्ही कशी तयारी करता ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भटकंती विथ समीर.